नमस्कार. सलमान खानचा बहुचर्चित सिकंदर हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. या चित्रपटाबद्दल रसिकांच्या फार मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु या चित्रपटानं अपेक्षाभंग केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. दक्षिणेतील प्रख्यात दिग्दर्शक AR मुरुगदोस यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे. परंतु हा चित्रपट घेताना म्हणजे त्याचं एकूण कथानक, पटकथा, संवाद आणि एकूणच त्याची जी काही मांडणी केली आहे, तर सिकंदर या चित्रपटाची जी मांडणी आहे ती दक्षिणेकडील चित्रपटांना अनुसरून केलेली आहे. आणि ही जी मांडणी हिंदी प्रेक्षकांना अपील होणारी नाही आहे, हे दिग्दर्शकांनी खरं तर अगोदर लक्षात घ्यायला पाहिजे होतं. आणि झालं आहे काय की सिकंदर या चित्रपटामध्ये जवळपास 90% कॅमेरा हा सलमान खानच्या चेहऱ्यावर आहे. बाकीच्यांना तसं फार फुटेज दिलेलं नाही. बाकीच्यांची ज्या भूमिका आहेत त्याच्यामुळे तितक्याशा प्रभावी ठरलेल्या नाहीत. या चित्रपटामध्ये खलनायकाच्या भूमिकेमध्ये तमिळ अभिनेते सत्यराज हे आहेत. शिवाय राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर हा देखील याच्यामध्ये आहे. परंतु या दोघांची खलनायक म्हणून असलेली भूमिका सिकंदर या चित्रपटामध्ये फारशी प्रभावी ठरलेली नाही. याला कारण म्हणजे झालं काय की किमान चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शकाचा दबदबा असायला पाहिजे. परंतु सिकंदर या चित्रपटामध्ये हे दिग्दर्शक जे आहेत मुरुगदोस, हे यांनी सलमान खानच्या स्टार प्रभावळीखाली काम केल्याचं स्पष्टपणे जाणवतं. त्यामुळे हा चित्रपट दिग्दर्शकाचा न वाटता पूर्णपणे सलमान खानचा वाटतो. तो तसा वाटायलाही हरकत नाही, परंतु एकूण जो चित्रपटाचा जो परिणाम आहे तो तसा कंटाळवाणा झालेला आहे. हा चित्रपट पाहून आल्या अनेक यूट्यूबर्सनी आणि पत्रकारांनी प्रेक्षकांच्या ज्या मुलाखती घेतल्या त्या मुलाखती निराशाजनक आहेत. आणि हा चित्रपट आता सध्या जरी बुकिंग जरी चांगलं असलं तरी पुढील काळात सिकंदर या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन बरेच कमी होण्याचा धोका आहे. या चित्रपटामध्ये सलमान खानचं वय जाणवतं, त्याच्या हालचाली, त्याची नजर यावर परिणाम झालेला दिसून येतो. तेव्हा सलमान खाननी आता हिरोऐवजी निर्माता बनावं अशी सूचना या निमित्तानं करावीशी वाटते.